नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनल्सपर्यंत मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. एक तरुण, एक बाईक, एक घाट रस्ता आणि एक मृत्यू. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा एक दुर्दैवी अपघात आहे, पण जसजशी माहिती बाहेर येऊ लागली तसतसे प्रश्न वाढू लागले आणि आता काही जण थेट म्हणू लागलेत की हा अपघात नव्हता, काहीतरी वेगळंच घडलंय. मग नेमकं काय आहे हे प्रकरण? लोकांच्या मनात एवढा संशय का निर्माण झाला? सोशल मीडियावरती एवढी चर्चा का सुरू झाली आणि अशा घटनांमध्ये पाहताना आपण कोणती भूमिका घ्यायला हवी? चला सविस्तर समजून घेऊया. जेव्हा या घटनेची बातमी पहिल्यांदा समोर आली तेव्हा ती इतर अनेक अपघातांच्या बातमीसारखीच वाटत होती. घाट रस्त्यावरून प्रवास करत असताना एक तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. प्राथमिक तपास सुरू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, पंचनामा झाला आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या नजरेत पाहता ही एक सामान्य रस्ता दुर्घटना असल्याचं चित्र दिसत होतं. अशा प्रकारच्या घटना भारतात दुर्दैवाने नवीन नाहीत. दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. विशेषतः घाट रस्ते, तीव्र वळण, वेग आणि निष्काळजीपणा यामुळे अनेक दुर्घटना घडतात. म्हणून सुरुवातीला अनेकांनी या घटनेकडे आणखी एका दुर्दैवी अपघाताप्रमाणेच पाहिलं. पण काही दिवसांनंतर चित्र बदलायला लागलं. सोशल मीडियावर विविध पोस्ट दिसू लागल्या. काही फोटो व्हायरल झाले, काही व्हिडिओज समोर आले, काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, काही मित्र आणि नातेवाईकांनी शंका व्यक्त केल्या आणि मग सुरू झाली चर्चा. आजच्या काळात एखादी घटना घडली की तिचा दुसरा तपास सोशल मीडियावरती सुरू होतो. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण लोक स्वतः माहिती शोधतात, वेगवेगळे दावे तपासतात, जुन्या पोस्ट पाहतात, घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग अनेक प्रश्न विचारले जातात. ही गोष्ट एका अर्थाने चांगलीही आहे, कारण जागरूक समाज प्रश्न विचारतो, उत्तरांची मागणी करतो आणि व्यवस्थेला जबाबदार धरतो. पण याच ठिकाणी एक मोठा धोका देखील आहे, कारण प्रश्न विचारणं आणि निष्कर्ष काढणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे, पण संशय म्हणजे पुरावा नसतो. एखादी गोष्ट आपल्याला संशयास्पद वाटू शकते, पण ती न्यायालयात सत्य ठरेलच असं नाही. भारतीय न्यायव्यवस्था पुराव्यावरती चालते, भावनांवर नाही. व्हायरल पोस्टवरती नाही किंवा ट्रेडिंग हॅशटॅगवरती नाही. तपास, साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि कायदेशीर प्रक्रिया यावरच अंतिम सत्य अवलंबून असते. म्हणूनच कोणत्याही घटनेकडे पाहताना संयम राखणं आवश्यक असतं. आज अनेकदा असं दिसून येतं की एखादी घटना घडली की सोशल मीडियावरच तिचा निकाल लावला जातो. काही जण कोणाला तरी दोषी ठरवतात, तर काही जण त्याच व्यक्तीला निर्दोष घोषित करतात. पण वास्तवता सत्य समोर येण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणूनच अधिकृत तपासाचं महत्त्व सर्वाधिक असतं. लोक एवढे अस्वस्थ का होतात हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा लोकांचा संताप फक्त एका घटनेबद्दल नसतो, तर तो त्यांच्या व्यवस्थेवरील विश्वासाशी संबंधित असतो. जर लोकांना वाटलं की तपास निष्पक्ष होईल तर ते शांत राहतात, पण जर त्यांना वाटलं की काही प्रश्न अनुत्तरित राहू शकतात तर ते अधिक आक्रमकपणे उत्तरांची मागणी करतात. यामुळेच अशा घटनांमध्ये पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची ठरते. लोकांना योग्य माहिती मिळाली पाहिजे, तपासाची दिशा स्पष्ट असली पाहिजे आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं अधिकृतरित्या दिली गेली पाहिजेत. या संपूर्ण चर्चेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे रस्ता सुरक्षा. बोरघाट असो किंवा देशातील इतर कोणताही घाट रस्ता, हे रस्ते सुंदर असतात. पावसाळ्यात तर निसर्गाचं अप्रतिम रूप पाहायला मिळतं, पण त्याच वेळी हे रस्ते अत्यंत धोकादायक देखील असतात. एक चुकीचा अंदाज, एक क्षणाचं दुर्लक्ष किंवा थोडासा जास्त वेग आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. विशेषतः तरुणांमध्ये लॉंग ड्राईव्हची आवड मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. प्रवास व्हिडिओ, रील्स, फोटो आणि सोशल मीडिया कंटेंट यासाठी अनेक जण घाट रस्त्यांवरती जातात. पण सुरक्षितता नेहमीच सर्वात पहिल्या क्रमांकावरती असली पाहिजे, कारण कोणताही फोटो, कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही सोशल मीडिया पोस्ट मानवी जीवापेक्षा मोठा असू शकत नाही. आज सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. लाईक्स, फॉलोअर्स, व्ह्यूज आणि प्रसिद्धी यांचं महत्त्व अनेकांच्या आयुष्यात वाढलं आहे. काही वेळा लोक नकळत स्वतःवरती दबाव निर्माण करतात, स्वतःची तुलना इतरांशी करतात आणि सतत यशस्वी दिसण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. प्रत्येक प्रकरणाचा या गोष्टीशी संबंध असेलच असं नाही, पण आधुनिक समाजात हा एक गंभीर विषय नक्कीच आहे. म्हणून मानसिक आरोग्याबद्दल अधिक खुल्या चर्चा होणं आवश्यक आहे. तपास यंत्रणांची जबाबदारी देखील तितकीच मोठी असते, कारण त्यांना फक्त सत्य शोधायचं नसतं, तर लोकांचा विश्वास टिकवायचा असतो. प्रत्येक पुरावा तपासायला गेला पाहिजे, प्रत्येक शक्यता पडताळली गेली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्य जे काही असेल ते लोकांसमोर आलं पाहिजे, कारण शेवटी हे फक्त एका व्यक्तीचं प्रकरण नसतं.
हे समाजाच्या विश्वासाचं प्रकरण असतं. जेव्हा लोकांना वाटतं की सत्य बाहेर येईल तेव्हा न्याय व्यवस्थेचा विश्वास वाढतो आणि जेव्हा प्रश्न अनुत्तरित राहतात तेव्हा अफवा वाढतात. म्हणूनच कोणत्याही घटनेकडे पाहताना आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पहिली म्हणजे भावना, दुसरी प्रश्न आणि तिसरी म्हणजे पुरावे. भावना असणं स्वाभाविक आहे, प्रश्न विचारणं योग्य आहे, पण अंतिम निष्कर्ष हा नेहमी पुराव्यावरती आधारित असायला हवा. कारण सत्याला भावना लागत नाही, सत्याला पुरावे लागत नाहीत आणि म्हणूनच या प्रकरणाचं खरं उत्तर अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल. तोपर्यंत कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवणं योग्य नाही, पण प्रश्न विचारणं थांबवणंही योग्य नाही. कारण लोकशाहीत जागरूक नागरिक हेच सर्वात मोठं बळ असतं. मित्रांनो, तुमच्या मते अशा प्रकरणामध्ये सोशल मीडियाने तपासावरती दबाव आणणं योग्य आहे का, की लोकांनी अंतिम अहवालाची वाट पाहायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नव्या सखोल विश्लेषणासह. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. धन्यवाद.